आमदार राजन नाईक यांचा आंदोलनाचा पवित्रा वादाच्या भोवऱ्यात। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। आमदार राजन नाईक हे सत्तेतील सदस्य आहेत। त्यांनीच आता वसई विरार महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे। आयुक्त अनिल कुमार पवार छोट्या छोट्या विकास कामांसाठी निधी नाही असे कारण सांगत आहेत। या कारणास्तव आमदार राजन नाईक धरणे आंदोलन करणार आहेत। घरपट्टीची वसुली झाली नाही असं स्पष्टीकरण देऊन निधी नसल्याचे आयुक्त अनिल कुमार पवार सांगत आहेत। अनिल कुमार पवार यांचं पितळच आमदार राजन नाईक यांच्या धरणे आंदोलनात उघड होणार आहे। त्यामुळे आयुक्त अनिल कुमार पवार आमदार राजन नाईक यांचे धरणे आंदोलन दबाव तंत्राचा वापर करून स्थगित करतील अशी शक्यता भाजपमध्येच व्यक्त होत आहे। 8 मे रोजी आमदार राजन नाईक यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन ठरल्याप्रमाणे होणार का? आयुक्तांपुढे गुडघे टेकून राजन नाईक माघार घेणार का? खरंच आंदोलन करून राजन नाईक आयुक्त अनिल कुमार पवार यांचं पितळ उघड पाडणार का? याबाबत प्रचंड कुतूहल निर्माण झालेलं आहे। हितेंद्र ठाकूरांनी आयुक्त अनिल कुमार पवार यांना फटकवण्याची जाहीरपणे धमकी दिली होती। तेव्हा अनिल कुमार पवार हितेंद्र ठाकूरांना शरण गेले। त्यानंतरच ठाकूरांचे वतनदार नारायण मानकर यांच्या मर्जीप्रमाणे कारभार करण्याची भूमिका आयुक्त अनिल कुमार पवार यांनी स्वीकारली। आता हितेंद्र ठाकूरांची सत्ता नाही, परंतु तरीही हितेंद्र ठाकूरांच्याच मर्जीचा सन्मान आयुक्त अनिल कुमार पवार यांच्याकडून ठेवला जात आहे। दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे आमदार राजन नाईक यांच्या छोट्या छोट्या म्हणजेच 2 ते 3 लाख रुपये खर्चांच्या विकास कामांना आयुक्त अनिल कुमार पवार मान्यता देत नाहीत असे कारण पुढे करून आमदार राजन नाईक महापालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत। राजन नाईक यांना नकार देण्याचं कारण आयुक्त अनिल कुमार पवार असं देतात की घरपट्टीची वसुली झालेली नाही, त्यामुळे विकास कामांसाठी निधी नाही असं आयुक्त अनिल कुमार पवार सांगत आहेत। शहरातील घरपट्टीची वसुली हा एक स्वतंत्र घोटाळ्याचाच भाग आहे। त्या घोटाळ्याच्या मुद्द्यावर आमदार राजन नाईक आयुक्त अनिल कुमार पवार यांचं पितळ उघड पाडतात का? हा खरा प्रश्न आहे। आयुक्त अनिल कुमार पवार आमदार म्हणून राजन नाईक यांना गंभीरपणे घेत नाहीत। त्यामुळेच राजन नाईक यांच्यावर सत्ताधारी पक्षाचा आमदार असूनही आंदोलन करण्याची नामुष्की ओढावली आहे। घरपट्टीची वसुली का झालेली नाही? घरपट्टी घोटाळा म्हणजे काय? याबाबतचा अधिक तपशील आपण समजून घेणं गरजेचं आहे। तो तपशील पाहू। आयुक्त अनिल कुमार पवार यांनी अधिकृत इमारतींमधील सदनिका धारकांना पाणी बंद करण्याची भीती घातली आणि त्यांच्याकडून घरपट्टी वसूल केली। पाणी बंद करण्याच्या भीतीने अधिकृत इमारतींमधील करदात्यांनी घरपट्टी दिली, परंतु वसई विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रात 40% लोकवस्ती अधिकृत इमारतींमध्ये राहत आहे। उर्वरित 60% लोकवस्ती ही बेकायदा बांधकामांमध्ये राहत आहे। वसई विरार क्षेत्रातील बेकायदा बांधकामांच्या घरपट्टीत मोठा घोटाळा आहे। महत्त्वाची बाब म्हणजे बेकायदा बांधकाम होण्याआधीच घरपट्टीची व्यवस्था महानगरपालिका करते। घरपट्टी ही पैसे घेऊनच आकारली जाते। शिवाय बेकायदा बांधकाम धारकांना नळजोडणी कापण्याची धमकी देऊन घरपट्टी वसूल करता येत नाही। अशा प्रकारे आधी महानगरपालिका बेकायदा बांधकामांना संरक्षण देण्यासाठी पैसे घेते, नंतर घरपट्टी आकारण्यासाठी पैसे घेते, त्यानंतर चोरटी नळजोडणी देण्यासाठी पैसे घेते। अशा बेकायदा बांधकाम धारकांना कायद्याची भीती घालून पालिकेला घरपट्टी वसूल करता येत नाही, त्यामुळे घरपट्टीची वसुली झाली नाही। आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या भ्रष्ट कारभारामुळेच घरपट्टीची वसुली झाली नाही। आपण या ठिकाणी पाहू शकाल पळशाचा पाडा येथे अभिषेक सिंग यांच्या मार्फत होणारे बेकायदा बांधकाम, अर्शद चौधरी यांच्या मार्फत जाबरपाडा येथील अशोक नामखोडा यांच्या घराजवळील होणारे बेकायदा बांधकाम, पेल्हार येथील निशा गैला यांच्या घराजवळील होणारे बेकायदा बांधकाम, जाबरपाडा येथील अशोक नामखोडा यांच्या घराजवळील अर्शद चौधरी यांच्या मार्फत सुरू असलेले बेकायदा बांधकाम, पेल्हार येथील
उमर कंपाऊंड येथे अर्शद चौधरी यांच्या मार्फत सुरू असलेले बेकायदा बांधकाम, धानिव येथे अभिषेक सिंग यांच्या मार्फत सुरू असलेले बेकायदा बांधकाम, कमल मोटार जवळ मुख्य रस्त्यावर सुरू असलेले बेकायदा बांधकाम, पळशाचा पाडा बोर्ड जवळ सुरू असलेले बेकायदा बांधकाम, पळशाचा पाडा 22 एकर मध्ये सुरू असलेले बेकायदा बांधकाम, पेल्हार धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर इर्शाद खान यांच्या मार्फत सुरू असलेले बेकायदा बांधकाम, मामा हॉटेलच्या बाजूला विश्वकर्मा बाग 2 लगत सुरू असलेले बेकायदा बांधकाम, ही 11 बेकायदा बांधकामे अवघ्या महिन्याभरात उभी राहिलेली आहेत। या बांधकामांना महानगरपालिका घरपट्टीही लावत आहे। अर्ध्या अधिक बांधकामांना पालिकेने घरपट्टीही लावली आहे। आता त्या बेकायदा बांधकामांना चोरट्या नळ जोडण्याही देण्यात येत आहेत। आता या एकूण तपशिलावरून घरपट्टी आकारणीत मोठा घोटाळा कसा आहे आणि घरपट्टीची वसुली का झाली नाही, हा तपशील आपल्या लक्षात आलाच असेल। या एकूण परिस्थितीत एक प्रश्न उपस्थित होतोय, आमदार राजन नाईक हे खरंच धरणे आंदोलन करून आयुक्त अनिल कुमार पवार यांचा पितळ उघड करणार का, की आयुक्त अनिल कुमार पवार हे आमदार राजन नाईक यांच्यावर दबाव टाकून माघार घ्यायला लावणार, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। विशेष म्हणजे आमदार राजन नाईक यांच्यावर आंदोलनाचा निर्णय घेण्याची वेळ का आली, आयुक्त अनिल कुमार पवार राजन नाईक यांना कवडीची किंमत का देत नाहीत, याबाबतचा विशेष तपशील आपण पुढच्या व्हिडिओत पाहू शकाल। तो व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा व बेल बटन दाबा। धन्यवाद।